नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा व्लॉग्समध्ये आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा व्लॉग्स चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज वीकेंड आहे, सॅटरडे आहे आणि छान अशी मॉर्निंग झालेली आहे. ऋषी आणि आहाना एका बड्डे पार्टीला गेले आहेत आणि हळूहळू इथलं वेदर थोडं चांगलंसुद्धा होत आहे. थंडी थोडी कमी होत आहे. जसं जसं आता समर जवळ येईल थोडी थोडी अशी थंडी कमी होईल आणि छान वाटतं जरा थंडी थोडी कमी झाली तर. आणि आज एक पार्टी आहे आणि त्याची थीम आहे काश्मीरी थीम आणि त्याच्यासाठी मी प्रिपेअर करणार आहे मटन रोगन जोश. तर ही जी रेसिपी आहे रोगन जोश ही मी कधी टेस्ट केली नाही आहे. असं पहिल्यांदाच होतं आहे की जे मी टेस्ट नाही केलं आहे पण मी बनवणार आहे. तर त्याच्यामुळे थोडं जरा मजा येणार आहे हे टेस्ट बनवायला आणि थोडं पण आपल्याला हेल्प करायला यूट्यूब आहे, गुगल आहे, बऱ्याच रेसिपी आहेत आणि बऱ्याच जणांनी खूप छान अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकलेल्या आहेत अबाउट काश्मीरी फूड आणि ह्या रोगन जोशबद्दल. तर थोड्याफार व्हिडिओ बघितल्या आणि त्यातून कळलं की एकंदरीत ही रेसिपी कशी आहे. मुळात आपण चिकन म्हणा, मटण म्हणा, इवन आपल्या भाज्या करण्यासाठी आपण आलं, लसूण, कांदा, टोमॅटो हे आपण टाकतोच त्याच्यामध्ये टू डेव्हलप टेस्ट, टू एनहान्स अ टेस्ट. पण आत्ता ही जी रेसिपी आहे किंवा काश्मीरी काही फूड आहे त्याच्यामध्ये आलं, लसूण, कांदा, टोमॅटो असं काहीही नाही आहे आणि विदाऊट हे सगळे इन्ग्रेडियंट न यूज करता आपल्याला ही रेसिपी करायची आहे. सो इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामुळे मजा येणार आहे. तर आत्ता मी मटण शिजवायला ठेवलेलं आहे आणि पहिल्यांदाच मी मस्टर्ड ऑइल यूज केलं आहे. तर हे डाबरचं मस्टर्ड ऑइल मी आणलं होतं. म्हटलं की आय डोंट नो, मी कधीही टेस्ट केलं नाही आहे मस्टर्ड ऑइलमधलं खाणं, पण असं म्हणतात की खूप छान असतं मस्टर्ड ऑइलमधलं जेवण आणि खूप हेल्दीसुद्धा असतं. सो मस्टर्ड ऑइल यूज करणार आहे आणि आत्ता इथे ते मस्टर्ड ऑइल तापवायचं छानपैकी, त्याच्यावरती खडे मसाले टाकायचे आणि मटण मंद आचेवरती शिजवत ठेवायचं. जे इथे मी आत्ता तुम्ही बघू शकता, इथे मी आत्ता हे शिजवायला ठेवलेलं आहे हे मटण आणि ज्याला आपल्याला आरामात टाईम लागणार आहे कारण की छान आपल्याला असं शिजवून द्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मी कोणता मसाला टाकणार आहे हेही तुम्हाला मी सांगेल. सो इंटरेस्टिंग आहे. आणि काय आहे ना की हे सगळं करत असताना ना एक अशा वेगवेगळ्या रेसिपी थोड्या छान अशा आपल्यालाही कळतात आणि काहीतरी शिकायला मिळतं. त्याच्यामुळे छान वाटतं कारण की कधीच माहिती नव्हतं की ही अशीसुद्धा रेसिपी असते किंवा हे फूडसुद्धा म्हणजे अशीसुद्धा रेसिपी असते. आणि पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक तसा चान्स मिळते, अशी संधी मिळते की आपणसुद्धा हे घरी ट्राय करूया. तर आता मी करते. मटण ऑलमोस्ट आता शिजायला आलेला आहे. तर त्याच्यासाठी जो मसाला आत्ता आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि तीच इम्पॉर्टंट स्टेप आहे रोगन जोशची. तर तो मी आत्ता रेडी करते आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला दही. हे दही हे जे मी देसी स्टोअरमधून आणलेलं आहे. त्यानंतर काश्मीरी तिखा लाल आणि ही फक्त हे तिखा लाल आहे, म्हणजे ह्याने आय थिंक कलर खूप छान येईल. आणि हे आहे काश्मीरी तिखा लाल, असे हे दोन मसाले. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे सौंफ पावडर, बडीशेप पावडर, त्यानंतर जिंजर पावडर ज्याला आपण आय थिंक सुंठ आणि त्यानंतर कोरिएंडर पावडर, धणा पावडर. त्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरे पावडर आणि हा एक मी रोगन जोशचा मसाला आणला आहे आणि आपलं नॉर्मल थोडंसं लाल तिखट. हे सगळं त्या दह्यामध्ये चांगलं मिक्स करून थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण की मसाला तो लागणार नाही. आणि असा आता आपल्याला हा मसाला रेडी करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ते लोक वापरतात ह्याची ट्रेडिशनल डिश करण्यासाठी आणि ते आहे रतनजोत, जे मी बघितलं पण मी सर्च केलं इथल्या स्टोअरमध्ये पण ते नव्हतं अवेलेबल. आय थिंक आपल्या भारतामध्ये ते मिळत असावं. रतनजोत हे एक रूट आहे आणि त्याला तुपामध्ये काय म्हणतात की थोडंसं परतवून सगळी रेसिपी झाल्यावरती ते टाकतात त्याच्यामध्ये. त्याचं जे कलर जो निघतो त्या रतन ज्योतचा मी तुम्हाला दाखवते. मी सर्च केलं होतं. हे असं काहीसं हे बघा,
हे असं खोड आहे आणि त्याला चांगलं तुपामध्ये परतवून त्याचा कलर दिला जातो आणि इतका अमेझिंग कलर येतो रेसिपीला. पण आता ते नाही आहे, त्याच्यामुळे मी तरी ह्याच्यावरती ह्याने जो कलर येणार आहे, जो कलर आता येईल, लेट्स सी. पण टेस्ट महत्त्वाची आहे. तर आता आपल्याकडे रतनज्योत तर नाही आहे, पण जे अवेलेबल आहे त्याने आपण करूयात. लेट्स सी. तर आम्ही आता मसाला बनवते. जितकं आपलं मटण आहे त्यानुसार क्वांटिटीनुसार आपल्याला हे दही घ्यायचं आहे. मी 2.5 किलो मटण आहे, त्या हिशोबाने मी दही घेतलेलं आहे. मसाला इकडे माझा रेडी करून झालेला आहे आणि आता हा शिजलेल्या मटणमध्ये आपल्याला हा टाकायचा आहे. आय डोंट नो टेस्ट कशी होणार आहे, बट लेट्स सी. आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट मीठ. फायनली रोगन जोश इथे रेडी आहे. कलर ट्राय केला आहे मी की आणण्याचं, असा आर्टिफिशियल कलर मी तसा यूज करत नाही, पण ट्राय केलेला आहे की जितका छान कलर येईल होपफुली ते ट्राय केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दह्यामुळे ना एक अशी छान तर्री पण आलेली आहे. खूप असा सुगंध खमंग असा काय म्हणतात की ना त्या रेसिपीचा एक असा एक छान असा सुगंध येत आहे. आणि आत्ता मी वाट बघते ऋषी आणि आहानाची, की ऋषी आल्यावरती ते टेस्ट करेल आणि मला सांगेल की काय कमी आहे काय जास्त आहे. कारण की नेहमी मी काही ट्राय केलं तर मग ऋषीच असतो जो टेस्ट करतो. आणि हिअर इज माय रेसिपी. हे बघा. आणि मटणसुद्धा छान शिजलेलं आहे, मी ट्राय केलं आहे. आणि त्यामध्ये जास्त काही असं नव्हतं की खूप टाकायला लागणार होतं किंवा काही जास्त एफर्ट्स असं काही नव्हतं. मेन आहे की तो जो मसाला आहे जो आपण दह्यामध्ये करतो तो नीट झाला पाहिजे. त्यानंतर मटण खूप छान शिजलं पाहिजे आणि मस्टर्ड ऑइल. सो असं आहे. हाय आना. बहुत ही बढ़िया स्मेल आ रहा है. करा हो. आना तू एन्जॉय केला आना. हा भूक लागली आहे मला. तुझी रिॲक्शन साठी मी थांबली आहे. हो का? की ओपन तर कर बा. हा 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 भारी. कलर पण आलाय लाल. हा लाल कलर पण आलाय. हा ना. तोंडाला पाणी सुटलंय. लवकर घ्या आणि मला टेस्ट करून सांग लवकर. मला भूक लागली आहे. तू काय केलंय का भात वगैरे? नाही चपाती आहे. करताय मस्त. हा भूक लागले ना. ऋषीने पण शिजलं पण करते. मस्त आहे. हा मस्त शिजलाय. मी एकदम प्रेमाने बनवलाय. म्हणून शिजलाय का? जे मटण केलं होतं ते माझं खाल्लं, म्हणजे मी जेवलो आता. आणि मला खूप भूक पण लागली होती आणि त्याच्यामध्ये मटण इतकं अमेझिंग झालेलं होतं की मजा आली जेवायला. आणि ही बघा हिला इकडे भूक लागलेली आहे. तुला खायचं आहे? ओके. मगाशी नको म्हणत होती आणि आता खायचं आहे का? कारण की आता ऐकलं ना की खूप मस्त झालाय त्याच्यामुळे ना. काय खाणार आहेस? काय खाणार आहेस? हा ती ॲक्च्युली बड्डे पार्टीला गेली होती ना, म्हणजे आम्ही तिला घेऊन गेलो होतो आणि
तिकडे खूप स्लाईड्स वगैरे केल्या आहेत. जम्पिंग जॅकला गेलो होतो, तिकडे खूप उड्या बिड्या मारल्या, त्याच्यामुळे थकली आहे आता. तर ती मला वाटते झोपून जाईल आता. बट नेत्राने खूप भारी केलं. आम्ही 2 तास बाहेर होते, त्या 2 तासामध्ये नेत्राने फुल काम 25 करके रखा आहे. पण आपण कधी ऍक्च्युली काय आहे ना, आता असं झालंय की माहिती नाही ते अप टू द पॉइंट ती रेसिपी आलेली आहे का ना मला माहिती नाही, पण जे काही लागत आहे अमेझिंग. आणि आता काश्मीरला गेल्यावर पहिला ही डिश मी ट्राय करणार आहे, रोगन जोशवाली. तर मंडळी, व्हेरी गुड इव्हनिंग. मस्तपैकी दुपारी आराम केला, कारण की युजली विकेंड्सला काही ना काही प्लॅन्स असतात आणि असे निवांत विकेंड कमीच मिळतात. त्यामुळे म्हटलं की जरा दुपारी छानपैकी एखादा मूवी किंवा काहीच जर नाही सापडलं, काहीच जर नाही असं आवडीचं मूवी वाटला, तर मग आम्ही तारक मेहता बघत बसतो किंवा मग आत्ताचं आमचं करंट फेवरेट ते म्हणजे हास्य जत्रा ते बघत बसतो. आणि खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. बघा, छान वाटत आहे. थोडी माझी विंडोला थोडं इग्नोर करा, पण हे बघा खूप सुंदर असं हे संध्याकाळचं वातावरण. तर आता आपल्याला काश्मीरी खाण्यासोबत काश्मीरी लुकसुद्धा क्रिएट करायचा आहे. हां, तू काय काश्मीरी तयारी करायची. तर त्याच्यासाठी थोडा जुगाडू लुक मी करणार आहे काश्मीरीसाठी. तर तुम्हाला मी दाखवते की मी कसं करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ही शॉल, जी आपल्याकडे असतेच अशी शॉल किंवा एखादा असा स्कार्फ. तर ही मी शॉल यूज करणार आहे. आणि एक ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक कलरचा पॅन्ट किंवा एखादं ब्लॅक कलरचं पैजामा. आणि हे जे वरती बांधतात, तर हे माझ्या एका साडीचं ब्लाऊज पीस आहे. हां, काठी. तर हे माझ्या एका साडीचं ब्लाऊज पीस आहे. पण हे इतकं छान असं लूक देईल जेव्हा इथे आपण बांधू तेव्हा, असं काइंड ऑफ थोडं हे जे अशा ह्या काचा दिसत आहेत त्या. तर मी म्हटलं की हे खूप मला असं काल रात्री पटकन क्लिक झालं की असं वरती ते जे बांधतात त्याच्यासाठी. आणि मग ही सिल्वर ज्वेलरी आहे, ही मी दाखवते. ही बघा, ही अशी सिल्वर ज्वेलरी गळ्यात घालायला. आणि सकाळी सगळं काढून ठेवलं होतं. आणि सिल्वर कलरचे झुमके आहेत, झुमके नाही पण असं एक माझे इयरिंग्ज आहेत. इथे आता हा ब्लॅक टॉप आणि हा ब्लॅक प्लाझो घातलेला आहे. आणि ही आहे मोठी अशी काश्मीरी शॉल, ज्याला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. ओके, असा एक फोल्ड मी इथे मारलाय आणि अजून एक फोल्ड करून त्याला मी आता इथे पिन लावणार आहे. आणि आहानासाठी मी चांगला ड्रेस रेडी केला होता, पण तिला तो नाही घालायचा आहे. तिला खूप असेच काहीतरी. सो अशी मी ही पिन लावून घेतली आहे. आणि आता थोडं ट्रिकी आहे. लेट्स सी. मला ही घालायची आहे. मम्मा मला ओरडते आणि मला ही ड्रेस करायची आहे. ओके, प्लीज. सॉरी, मला ड्रेस करायची आहे. ओके. आणि मग हे असं आपल्याला मिळतं एकंदरीत. आणि मग हे इथून असं घालून आणि मग हे इथून असं घालून एक मिनिट आहाना, हे मी असं केलेलं आहे. हे मी करायला हवंय आणि मी काश्मीरी काढली. हे माझं असं हे फेरान टाईप झालेलं आहे, जे लूज काश्मीरी कुर्ते असतात, ज्याला आपण ते लोक असं फेरान म्हणतात. आय डोंट नो मी प्रनाऊन्स बरोबर करते की नाही, पण काइंड ऑफ एकंदरीत असं छान दिसत आहे. आणि ह्याच्यावरती आपल्याला हे ज्वेलरी घालायची आहे.
इथे माझा हा लुक रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि बॅग घेतलेली आहे जी थोडीफार अशी काश्मीरी वाटेल. सो हा माझा एकंदरीत लुक रेडी झालेला आहे, जुगाड लुक. इथे हा ऋषीचा लुक आहे. मी वरच्यावर गेला, एवढा काय असं काश्मीरी लुक नाही आहे, पण आपल्या दोघांचं आय थिंक छान दिसत, मॅचिंग झालं आपलं छान. आणि आहानासाठी मी खूप छान असं रेडी केलं होतं, पण तिला नाही घालायचं. त्याच्यामध्ये आमचा लिटरली अर्धा पाऊण तास वेस्ट गेला आणि मुलगी नाही ऐकत आहे, म्हणजे लिटरली पण छान वाटत आहे. आता आम्ही चाललोय काश्मीरी दावतला. सो हा व्हिडिओ आता आम्ही इकडेच संपवतो. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा बाय बाय, सी यू.